स्वाध्याय 4 पहिला प्रश्न आहे 1/m+n ची गुणाकार व्यस्त संख्या 19 आहे तर n बरोबर -4 असेल तर m ची किंमत किती. ओके, m ची किंमत काढायची आहे आपल्याला. तर आपल्याला दिलेलं आहे 1/m+n ची गुणाकार व्यस्त संख्या. ओके, आता तुम्हाला दोन संख्या शिकायचे आहेत गुणाकार व्यस्त. तर तुम्हाला दोन संख्या शिकायचे आहेत. पहिला आहे गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त. कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय? त्या संख्येचा अंश आणि छेदांची अदलाबदल. सपोज एक संख्या दिली मी 4. या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, छेदातली संख्या अंशात आणि अंशातली संख्या छेदात. इथं छेदात काय नाही म्हणजे 1 असते. मग या 4चा गुणाकार व्यस्त होईल 1/4. उलटं गुणाकार व्यस्त म्हणजे उलटं. हे झालं 4चं गुणाकार व्यस्त 1/4. आता बेरीज व्यस्त म्हणजे काय? फक्त दिलेल्या संख्येचं चिन्ह बदलायचं आहे आपल्याला. हे 4 प्लस आहे आणि त्याचं बेरीज व्यस्त म्हणजे -4 झालं. ओके, बेरीज व्यस्त म्हणजे दिलेल्या संख्येचं फक्त चिन्ह बदला आणि गुणाकार व्यस्त म्हणजे अंश आणि छेद असं उलटं करायचं आपल्याला. मी दुसरं उदाहरण देतो. -3/5 ही दुसरी संख्या आहे. याचं जर मला गुणाकार व्यस्त लिहायचं असेल तर अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात. म्हणजे 3/5 आहे, याचं 5/3 करा. चिन्ह बदलणार नाही, मायनस असेल तर मायनस ठेवायचं. ओके, गुणाकार व्यस्तसाठी चिन्ह बदलणार नाही, फक्त 3/5चं काय झालं 5/3. आता बेरीज व्यस्तसाठी संख्या जशास तसं ठेवा, चिन्ह बदला. संख्या आहे 3/5 आणि हे मायनस आहे त्यामुळे प्लस. ही झालं -3/5चं बेरीज व्यस्त संख्या आणि हे आहे -5/3. या -3/5चं गुणाकार व्यस्त संख्या. सो तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की गुणाकार व्यस्तमध्ये चिन्ह बदलत नाही, फक्त त्यांचं रेसिप्रोकल अंश छेद बदलतात. आणि बेरीज व्यस्तसाठी फक्त चिन्ह बदलतो, संख्या जशास तसं राहतो. ओके, तर अशा प्रकारे पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेले आहेत 1/m+n ची गुणाकार व्यस्त. आता काय करायचं आहे, 1/m+nचं गुणाकार व्यस्त करायचं आहे. गुणाकार व्यस्त किती ते 1/m+nचं गुणाकार व्यस्त आता शिकलोत. गुणाकार व्यस्तामध्ये चिन्ह चेंज होत नाहीत, फक्त छेदातली संख्या अंशात जातो आणि अंशातली संख्या छेदात येतो. हे 1/m+n याचं गुणाकार व्यस्त होईल मग m+n/1. छेदामध्ये 1 आहे म्हणजे नाही लिहिलं तरी चालतं आहे. ओके, आणि हे जे गुणाकार व्यस्त संख्या आहे ती किती आहे, -19 आहे. हे गुणाकार व्यस्त संख्या आहे -19. आणि जर n बरोबर -4, n बरोबर किती दिले -4. आता आपल्याला मिळाले m+n बरोबर -19 आणि n बरोबर किती आहे -4 आहे. मग nच्या खाली -4 ठेवा. हे प्लसला प्लस मायनस एका जागी आले त्यासाठी कंसात घ्या आणि हा mला m बरोबर -19ला -19. आता काय होईल, हा कंसाच्या बाहेर निघेल, mला m. मग -4 गुणिले हे प्लस काय होईल, प्लस मायनस. तुम्ही मायनस आणि प्लस यांचं जेव्हा गुणाकार करता तेव्हा उत्तर मायनस येईल. ओके, 4 बरोबर -19. आता हा -4ला इकडं पाठवा, +4 होईल, -19ला -19. हा मायनस इकडे आल्यावर +4. इकडे फक्त m राहतो. मग m बरोबर काय येईल, -19 + 4. हा मायनस आहे, हा प्लस आहे, मग वजाबाकी करायचं आहे.
19मधून 4 गेल्यावर 19मधून 4 गेल्यावर 15 आणि मोठ्याचं चिन्ह मायनस. अशा प्रकारे एमची किंमत आलेली आहे. एम बरोबर -15. -15 ऑप्शन 3. पहिल्याचा ऑप्शन आहे 3 एमची किंमत. दुसरा प्रश्न आहे -7/9 कंसाचा घातांक -5. -7/9 कंसाचा घातांक आहे -5. या संख्येची पुढील पर्यायापैकी कोणती संख्या गुणाकार व्यस्त नाही. आता याचं गुणाकार व्यस्त पहा किती प्रकार लिहिता येते. याचं जर गुणाकार व्यस्त लिहायचं असेल तर पहिला प्रकार येते आपण सिम्पली ह्या अंश आणि छेदांचं अदलाबदल करा. म्हणजेच काय येईल, वर 9 जाईल, -9 खाली 7 येईल, मायनस चिन्ह जसं तसं, हे -5ला -5. ओके, ही झालं पहिलं गुणाकार व्यस्त. इथं आहे बघा. ओके, इथे आहे -9/7. आता हे जे मायनस चिन्ह तुम्ही छेदालाही देऊ शकता, मायनस चिन्ह छेदालाही देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. 9/-7 कंस -5. अशा प्रकारे तुम्ही ह्या संख्येचं जर गुणाकार व्यस्त करायचं असेल तर पहिला प्रकारे ह्या अंश आणि छेदांना अदलाबदल करायचं आहे. म्हणजे 9 वर येईल, 7 खाली येईल. ओके, हे 2 गुणाकार व्यस्त आहेत. इथं दोन्ही ऑप्शन आहेत. आता ह्याला पूर्ण छेदामध्ये लिहायचं आहे. दुसरा प्रकार आहे या पूर्ण संख्येला छेदामध्ये लिहायचं आहे. अंश इथं छेद काय नाही म्हणजे एक आहे, या पूर्ण संख्येला छेदामध्ये लिहायचं आहे. हे झालं दुसरी गुणाकार व्यस्त संख्या याची. इथे आहे बघा -7/9 1/-7/9 कंसाचा -5 होता. ही पण ह्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आहे. तर आता राहिले आपल्याला ऑप्शन 1 -7/9 कंसाचा -5 याचा गुणाकार व्यस्त परत तेच दिलेले आहे. ही संख्या आणि ही संख्या समान आहे. कोणत्याही संख्येचा तीच संख्या गुणाकार व्यस्त राहू शकत नाही. 4चा गुणाकार व्यस्त 4च राहू शकत नाही. ओके, इथं दिलेली संख्या आणि ही ऑप्शनमधली संख्या सेम आहे. म्हणजेच ह्या संख्येचं ही गुणाकार व्यस्त संख्या राहू शकत नाही. म्हणजेच आपलं ऑप्शन आहे 1. ह्या संख्येचं हे गुणाकार व्यस्त संख्या नाही. ऑप्शन 1 दुसऱ्याचं. तिसरा प्रश्न दिलेत -7/5च्या गुणाकार व्यस्तात. -7/5च्या गुणाकार व्यस्त, याचा गुणाकार व्यस्त काय येईल, चिन्ह बदलणार नाही, फक्त गुणाकार व्यस्त म्हटल्यावर अंश आणि छेद बदलेल. 5/7 याच्या मग याचं गुणाकार व्यस्त हे आहे. -7/5च्या गुणाकार व्यस्तात म्हणजेच याच्यात x मिळवले म्हणजे बेरीज x असता बेरीज किती येते, बेरीज 0 येते. तर xची किंमत किती. आता बघा -5/7 आहे, x काढायचं आहे. xला x, हे 0ला 0, हा -5/7 इकडं आल्यावर +5/7. ओके, इथं प्लस चिन्ह आहे, देणं गेलं तरी काय नाही म्हणजे प्लस असते. x बरोबर 0 + 5/7. शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवा, बेरीज किती येते तीच संख्या येते 5/7. म्हणजेच xची किंमत आहे 5/7. ऑप्शन 3. (13/15) या संख्येस 19/21च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास. आता 13/15 ओके, या संख्येस 19/21च्या गुणाकार व्यस्त संख्येने. आता 13/15ला 19/21नं गुणाकार करायचा नाही, तर 19/21च्या गुणाकार व्यस्ताने गुणाकार करायचं आहे.
आता हे 19/21 याचा गुणाकार व्यस्त काय राहील? 21/19. 21/19 गुणाकार करायचं आहे. कळालं का? 13/15 या संख्येस 19/21च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास, म्हणजेच 21/19ने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती? येणाऱ्या गुणाकाराचा. आता ह्या जे काही गुणाकार येते त्याचा गुणाकार व्यस्त किती म्हणतात पाहूया. मग इथे कटवाकटी होते, गुणाकार आहे ना, मध्ये गुणाकार असल्यावर याचा छेद आणि याचा अंश कटतो. इथं 3 एका पाड्यात आहेत, 3×5 = 15, 3×7 = 21. आता कशाने भाग जाते का? नाही जात. अशा प्रकारे वर राहिले 13/5 गुणिले 7/19 यांचा गुणाकार किती होते? कटवाकटी तर होत नाही, 13ने 19ला होत नाही, किंवा अशा प्रकारे अंश आणि छेदांचा कटवाकटी होत नाही. गुणाकार असल्यामुळे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. 13 × 7, 13 × 7 = 91, 13×7 = 91, आणि 19 × 5, 19 × 2 = 38, 29 × 7 = 19, 19 7 19 95, 95. ही आलेलं गुणाकाराचं उत्तर आहे. मग विचारले काय आपल्याला? येणाऱ्या गुणाकाराचा, ही आपल्याला येणारं गुणाकार आहे, येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती? याचा गुणाकार व्यस्त. मग याचा गुणाकार व्यस्त किती करा? मग 95 वर येते आणि हे 91 खाली येते. हे झालं गुणाकार व्यस्त. 95/91. ऑप्शन 1, चौथ्याचा ऑप्शन 1. 5वा प्रश्न आहे, 7/4 चा बेरीज व्यस्त. मग याचा बेरीज व्यस्त काय? बेरीज व्यस्त 7/4चा बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्तसाठी संख्या जशास तसं राहील, फक्त चिन्ह बदलेलं. हा प्लस आहे आणि हा मायनस होईल. ओके, मायनस तुम्ही वर देऊ शकता किंवा खाली देऊ शकता. मॅक्झिमम वरच द्यायचं आपण. हा झालं 7/4चा बेरीज व्यस्त व 4/7चा गुणाकार व्यस्त. 4/7चा गुणाकार व्यस्त किती येतो? मग 4/7चा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हटल्यावर अंश आणि छेद बदला. 4/7चं काय होते? 7/4. यांचे काय करायचे? यांची बेरीज. अशा प्रकारे 7/4च्या बेरीज व्यस्त हे आहे -7/4. 4/7चा गुणाकार व्यस्त 7/4 यांची बेरीज. ओके, या दोघांची बेरीज करायचं आहे. -7/4 आणि हे याची बेरीज +7/4 किती येते? बघा, 7/4 7/4 हा मायनस आहे, हा प्लस आहे, विरुद्ध संख्या आहेत. ओके, -7/4 आणि +7/4 ह्या विरुद्ध संख्या, त्यांची बेरीज किती येते? 0 येते. विरुद्ध संख्यांची बेरीज 0. ऑप्शन 1, 5वाचा ऑप्शन 1. 6वा, 3/5 व 2/7 यांच्या बेरजेत. 3/5 व 2/7 यांच्या बेरजेत. मग यांची बेरीज करायचं आहे. आता बेरीज करण्यासाठी छेद समान नाही, त्यासाठी आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल. ओके, तिरपा गुणाकार करूया आपण. 7×21 बेरीज आहे ना, बेरीज 5×2 = 10, खाली 7 × 5 7 × 35, म्हणजे किती आलं? 21 + 10 म्हणजेच 31/35. ही झालं बेरीज. आता यांच्या बेरजेत काय करायचं आहे? 5/4ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास 5/4चं गुणाकार व्यस्त. 5/4चा गुणाकार व्यस्त. मग 5/4चा गुणाकार व्यस्त राहील 4/5. यांची बेरीज म्हणतात. ओके, या दोघांच्या बेरजेत, या दोघांची बेरीज एवढी आली, याच्या बेरजेत ह्याच्यात
5/4चा गुणाकार व्यस्त म्हणजे 4/5 मिळवल्यास, म्हणजे या दोघांची मिळवल्यास बेरीज 31/35 प्लस हे 4/5 बेरीज किती येईल. आता इथं 35 आहे, इथं 5 छेद समान नाही. तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता किंवा छेद समान करून घेऊ शकता. या 5ला 35 करता येते 7ने गुणाकार करून. 5 7 35, इथेही 7ने गुणाकार करा. अशा प्रकारे हे 31/35 हे प्लस इथं किती आहे मग 4 7 28 आणि हे 35ला 35 5 7 35. ओके, छेद समान झाले. मग छेद समान झालं तर एक छेद लिहा 35 आणि वरच्यांची बेरीज करा. हे 8 आणि 1 9, हे 3 आणि 2 5. अशा प्रकारे बेरीज झाले 59/35. 59/35 ऑप्शन 2. 6व्याचा ऑप्शन आहे 2. 7वा गणित 12/18, 8/12, 10/15, 16/24 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती. या सर्वांचं गुणाकार व्यस्त म्हणायले एकच आहे म्हणजे आपण संक्षिप्त रूप देऊया. याचं 6ने जाते 6 2 12, 6 3 18, 2/3 यायले. दुसरी संख्या 8/12, याचाही 4 2 8, 4 1 12, याचाही 2/3 येते. 10/15 म्हणजे 5 2 10, 5 3 15, 2/3च येते. नंतर आहे 16/24, 16/24 म्हणजेच 4 8 2 16, 8 3 24, 2/16. या संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या किती. ह्या संख्या म्हणजेच 2/3 आहेत. 2/3चं गुणाकार व्यस्त म्हणजेच 3/2. ऑप्शन 4. 8वं गणित आहे -12/4चा गुणाकार व्यस्त. -12/7चा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त किती येते. गुणाकार व्यस्तमध्ये चिन्ह बदलते का नाही. मायनसला मायनस. मग 12/7चा गुणाकार व्यस्त आहे 7/12 आणि 12/7चा बेरीज व्यस्त. 12/7चा बेरीज व्यस्त किती आहे. 12/7चा बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्तमध्ये संख्या जशास तसं असते, फक्त चिन्ह बदलते. प्लसचं काय झालं हे मायनस. यांचा गुणाकार किती. ओके, हे जे -12/7 आहे त्याचा गुणाकार व्यस्त म्हणजे हे -7/12. 12/7चा बेरीज व्यस्त म्हणजेच -12/7 यांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार म्हणे. मग किती येते -7/12 गुणिले -12/7 यांचं गुणाकार व्यस्त. आता मी तुम्हाला सांगितले गुणाकारामध्ये अंश आणि छेद कटतात. ओके, या परिमेय संख्याचा छेद आणि या परिमेय संख्याचा अंश कटते. 7 1 7, 7 1 7 आणि 12चाही तसंच 12 1 12, 12 1 12. ओके, मग अशा प्रकारे इथं राहिले -1 गुणिले हे -1. मग मायनस गुणिले -1, 1 गुणिले 1 1 आणि हे मायनस मायनस प्लस म्हणजेच 1. अशा प्रकारे या दोन पदांचा गुणाकार किती आला 1. सो अशा प्रकारे 8वाचा ऑप्शन आहे 1. 9वा प्रश्न आहे 1/L+K ची गुणाकार व्यस्त संख्या -9 आहे. जर K बरोबर -5 तर L बरोबर किती. परत 1/L+1 ची गुणाकार व्यस्त संख्या. 1/L+1 ची गुणाकार व्यस्त संख्या काय आहे L+1. ओके, 1/L+1चं L+Kचं गुणाकार व्यस्त आहे फक्त L+K. ही संख्या आहे -9 आणि त्याच्यातलं K बरोबर दिले -5 तर L बरोबर किती.
तर अशा प्रकारे 90 गणित आहे 1/l + k ह्याचं गुणाकार व्यस्त. मग 1/l + 1चं l + kचं गुणाकार व्यस्त राहील l + k. ही संख्या आहे -9 आणि याच्यात kची किंमत दिली आहे आपल्याला. kची किंमत -5. तर lची किंमत काढायची आहे. मग kची किंमत -5 दिली ठेवूया. l हे प्लसला प्लस, kची किंमत -5. ओके, प्लस आणि मायनस एकाजवळ होता त्यासाठी हे मी चिन्ह दिलेलं आहे, कंस दिलेलं आहे. बरोबर -9ला -9. l आता हे प्लस आणि मायनस यांचा गुणाकार होतो. प्लस मायनस मायनस 5ला 5 बरोबर हे -9. आता हे -9ला -9 -5 इकडे आल्यावर +5 होतो l. आता इथे पहा हे मायनस आणि प्लस आहे. मग जेव्हा एक संख्या मायनस आणि दुसरी संख्या प्लस असते तेव्हा त्यांची वजाबाकी करायचं आहे. 9मधून 5 गेल्यावर 4 आणि मोठ्याचं चिन्ह 9 मोठा आहे ना, त्यासाठी हे मायनसचे चिन्ह येईल. अशा प्रकारे lची किंमत आलेली आहे -4. ऑप्शन आहे चौथं, l बरोबर -4. अशा प्रकारे 9चं पर्याय आहे चौथा. अशा प्रकारे आपल्याला स्वाध्याय 4 झालेला आहे.